संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती एप्रिल हप्त्याच्या संदर्भात आलेली आहे. आता एप्रिल हप्ता हा सर्व निराधारांना कोणत्या तारखेला क्रेडिट होणार याच्या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. त्याची तारीख जाहीर झाली. ही तारीख कोणती असणार आहे? ज्या तारखेला सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे जमा होणार. तर सर्वात महत्त्वाची माहिती असणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा एप्रिल हप्ता इथं वाटप सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. दिव्यांग बांधवांसाठी सगळ्यात मोठं अपडेट आणि सर्व निराधारांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारं अपडेट हे समोर आलं. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत चला आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व शासकीय योजनांची माहिती व संजय गांधी निराधार योजनांची माहिती हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा मित्रांनो, एप्रिल हप्ता वाटप पूर्वी आपण दिव्यांग बांधवांसाठी जो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाच्या बद्दल एक थोडीशी माहिती समजून घेऊया. पहा, अतिशय धक्का देणारी माहिती आता समोर आलेली आहे. विशेष करून बघा दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग विभागाने प्रमुख म्हणजेच बघा तुकाराम मुंडे साहेब यांची आता बदली करण्यात आलेली आहे. बघा यांची बदली दिल्ली तात्काळ थांबवण्यात आलेली आहे. आता मागणी सर्व जसं की स्तरांमधून व्यक्त केली जात आहे. अतिशय या मानाप्रमाणे इथं जसं की दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून हा अधिकारी यांचे जसं की अचानकपणे बदली झाल्यामुळे नक्कीच सर्व दिव्यांग बांधवांसाठी धक्का देणारी बातमी आणि इथं हे माहिती समोर आलेली आहे. बघा अशा स्वरूपामध्ये हा निर्णय, परंतु बदली थांबवण्याच्या संदर्भातील प्रयत्न केले जात आहे अशी माहिती मिळत आहे. परंतु आता बघा बदली जर झाली तर जे योजना आता तुकाराम मुंडे साहेबांनी सुरू केली त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार की नाही मिळणार? कारण की बघा दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे तुकाराम मुंडे साहेबांनी आता जसं की सुरू केलं होतं, परंतु त्यांची जर बदली झाली तर आपल्याला लाभ मिळणार का हे माहिती नीट तुम्हाला समजून घ्यायची आहे. फक्त 1 मिनिट व्हिडिओ पाहत चला, कारण की बघा तुकाराम मुंडे साहेबांची जर बदली झाली तर याचाच परिणाम आपल्यावर होणार का? म्हणजेच बघा एप्रिल हप्त्याच्या संदर्भातील वाटप संदर्भातील होणार का? कारण बघा एप्रिल हप्त्याचा महिन्याचं जे काय तर वितरण मोठ्या प्रमाणात इथं घोषणा करण्यात आल्या. तुकाराम मुंडे साहेब यांची अगदी काही दिवसांपूर्वीच अतिशय मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. आता दिव्यांग बांधवांसाठी त्यामुळे दिव्यांग विभागाची जसं की सेपरेट निधी इथं सरकारने मंजूर केली आणि सेपरेट साईट त्यांनी मंजूर केली. म्हणजेच बघा दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती असो किंवा नोंदणी संदर्भातील वेगवेगळ्या 14 ते 17 योजनांचा लाभ असो, असे वेगवेगळे नियम आणि त्यांनी घातलेले होते. परंतु बघा सर्व प्रोसेस सुरू असताना तुकाराम मुंडे साहेब यांची बदली झालेली आहे. आता एप्रिलचा हप्ता आणि काय संबंध आहे तर चला थोडक्यात माहिती समजून घेऊया. दिव्यांग बांधवांना हप्ता वाटप करण्यात येणार आहे, परंतु बघा एप्रिल महिन्यापासूनच जो हप्ता दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून वितरण केला जाणार आहे. अचानकपणे दिव्यांग कल्याण विभागाने तुकाराम मुंडे साहेबांचीच बदली करून टाकली. आता ह्या बदली झाल्यामुळे हप्ता उशिरा होणार का किंवा हप्त्याचं वितरण हे पुढच्या महिन्यामध्ये होणार का, असा जर का विचार तुमच्या मनामध्ये पडत असेल तर तेच माहिती नीट तुम्हाला समजून घ्यायची आहे. बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं होतं की जसं की विधानसभेमध्ये किंवा कोणत्याही निराधार बांधवांचे अनुदान थांबवण्यात येणार नाही. प्रत्येक महिन्याचा 1 तारखेला ते अनुदान जमा करण्यात येणार आहे. परंतु 1 तारीख गेली, 2 तारीख येऊन गेली, परंतु 100% आपल्याला अनुदान मिळालं नाही. आता नेमकं खरं तर तुकाराम मुंडे साहेबांची तर बदली झालीच, हे 100% बदली झाली, परंतु आपल्याला कोणत्या तारखेला एप्रिल महिन्याचं अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होणार याची तारीखच आता मी तुम्हाला सांगणार आहे. बघा एप्रिलच्या अनुदानाचा देखील नियम लागू झाला आहे. पहिला बघा 1 तारखेला एप्रिल हप्ता असो किंवा जो काही पहिल्या महिन्याचा 1 तारखेला सर्व निराधारांना पैसे जमा होणं अपेक्षित होतं. परंतु बघा हे आता पैसे आपल्याला मिळाले नाही, तर आपण जर पाहायला गेलं तर बघा त्यांनी तारीख सांगितलेली आहे की कोणत्या तारखेपर्यंत हे पैसे 100 ते 1% तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणारच आहे. बघा 10 तारीख, 15 तारीख, 20 तारीख, 25 तारीख या तारखेपर्यंत सर्व निराधार बांधव असो, महिला असो किंवा सर्व ज्येष्ठ नागरिक असो यांना 100% पैसे जमा होणारच आहे. कारण की आपण जे काय आता घोषणा सरकारने केली होती की महिन्याच्या 1 तारखेला सर्व निराधारांना पैसे जमा होणं अपेक्षित होतं, परंतु त्यावेळेस त्यांनी निराधारांना पैसे जमा इथं केले नाही. 1 तारीख निघून गेली, 2 तारीख सुरू झाली, परंतु आमच्या हिशोबाने आता तुम्हाला जर का पैसे यायचं असलं तर बघा 10 तारखे, 15 तारीख, 20 तारीख, 25 तारीख याच्या दरम्यान तुम्हाला केव्हाही पैसे येऊ शकतो. याची तारीख सरकारने ठरवली नाही, परंतु ते तारीख जर का तुम्हाला अधिकृतरित्या पाहिजे असेल, जो GR वाटपाचा सरकार काढत असतो तो GRची तारीख जर का तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती, संजय गांधी व शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.